नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। काळे पडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी। नशेसाठी वाईन शॉपमधून विदेशी दारू चोरणाऱ्या चोरट्यास 1,30,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 24 तासांच्या आत ठोकल्या बेड्या। काळे पडळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला असून दाखल गुन्ह्यातील आरोपीत इसम याचा शोध घेण्याकामी काळे पडळ पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार शाहीद शेख, अतुल पंधरकर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की लावण्य हॉटेलपुढे नाल्याजवळ एक इसम त्याच्याकडील दुचाकीवर संशयितरित्या थांबलेला आहे। सदरची बातमी मिळताच तपास पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हे वरील बातमीच्या ठिकाणी गेले असता एक इसम त्याच्याकडील मोपेड दुचाकी गाडीसह संशयितरित्या थांबलेला दिसला। त्यास लागलीच स्टाफसह ताब्यात घेऊन त्याचं नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अर्पित सुनील अंधारे, वय वर्ष 19, राहणार कम्युनिटी हाऊसिंग सोसायटी, कोंढवा बुद्रुक, पुणे असे सांगितले। पंचांसमक्ष त्याच्याकडील दुचाकी मोपेड गाडी क्रमांक MH12BR 5808 हिची डिक्कीची तपासणी केली असता डिक्कीत विदेशी दारूच्या बाटल्या आणि कटर मिळून आले आणि त्याच्याकडे सदर दारूच्या बाटल्या आणि कटरबाबत चौकशी करता त्याने सदर दारूच्या बाटल्या नॅशनल वाईन शॉप BBC चौक येथून चोरी केली असल्याचं सांगितलं आणि सदर आरोपीस दाखल गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या, कटर मशीन, रोख रक्कम असा एकूण 1,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कामगिरी ही श्री राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त मनसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे पडळ पोलीस स्टेशन अमर काळंगे, पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या सूचनेप्रमाणे अमित शेट्टे, दाऊद सय्यद, प्रतीक लाहीगुडे, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले, महादेव शिंदे, अतुल पंधरकर, शाहीद शेख यांच्या पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा